Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। कोणत्या मराठा स्टुडंटला वाटेल, कोणत्या मराठा IAS ला वाटेल, कोणत्या मराठा IPS ला वाटेल की आज मी IAS IPS झालोय की आमच्या एका भावाचं मृत्यू त्याच्यात झाला किंवा त्याचा आहुती देऊन मला ही सीट मिळालंय की वेगळं का? जर पाटलांच्या प्रकृतीला काय बरं वाईट झालं तर हे एकही व्यक्तीला मतही टाकू देणार नाही की जरांगे पाटलांना जर काही झालं, इलेक्शन्स, राजकारण, हे निवडणुका ह्या सगळ्या गेल्या चुलीत, आम्ही एकालाही या महाराष्ट्रात फिरू देणार नाही। भाजप काय करते ते स्वतः समोर येत नाही, ते आमच्यातले दलाल पुढे करतात। सध्या आम्ही अंतरवाली सराटी इथे आहोत आणि आपल्यासोबत राजरत्न आंबेडकर आहेत। त्यांनी काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी एक घोट पाणी सुद्धा प्यायलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुम्ही पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना भेटायला आलेला आहात, तुम्ही त्यांची विचारपूस केलेली आहे, नेमकं काय संवाद झाला, त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला? नाही, आमचं आता सध्या त्यांना एकच मागणं आहे की उपोषण तुम्ही चालू ठेवा, त्याच्यात काही हरकत नाही, पण कमीत कमी पाणी तरी घ्या। किंवा आज त्यांचं BP एवढं लो होत चाललेलं आहे, 60 वर आलेलं आहे, शुगर त्यांची लेवल 70 वर आलेली आहे। मला माहिती आहे की हे आकडे खूप भयानक आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शरीरावर ते उद्भवणार तर आहेच, पण उद्या जर त्यांच्या शरीराला त्यांना स्वतःला काही जर बरं वाईट झालं, माझं हेच म्हणणं होतं की उद्या जर मराठा आरक्षण मिळालं, कोणत्या मुलाला असं वाटेल की माझं जी सीट आज मला मिळाली आहे ती मनोज जरांगेंच्या आहुतीवर मिळालेली आहे? कोणत्या मराठा स्टुडंटला वाटेल, कोणत्या मराठा IAS ला वाटेल, कोणत्या मराठा IPS ला वाटेल की आज मी IAS IPS झालोय की आमच्या एका भावाचं मृत्यू त्याच्यात झाला किंवा त्याचा आहुती देऊन मला ही सीट मिळालंय? आणि म्हणून माझं जरांगे पाटलांना हेच म्हणणं होतं की आमच्या समाजाला, मराठा समाजाला IAS IPS डॉक्टर इंजिनियर होताना आम्हाला बघायचं आहे, ते आम्हाला आमच्या डोळ्याने बघायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 1930, 31, 32ला हा लढा दिला आरक्षणाचा आणि त्यात अनुसूचित जातीच्या लोकांना ते आरक्षण मिळालं, पण 56 पर्यंत बाबासाहेब होते। 30 वर्ष बाबासाहेबांनी या समाजाला प्रगती करताना बघितलं। माझी इच्छा आहे की जरांगे पाटलांनी या लोकांना आपली प्रगती करताना स्वतःच्या डोळ्याने बघितलं पाहिजे। जरांगे पाटलांची खरं तर सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणी आहे। तुम्ही या सगळ्या भूमिकेकडे कसं बघता? संविधान, तुम्ही बाबासाहेबांचे पंतू आहात, तुम्ही सुद्धा कायद्याचा अभ्यास केला असेल, कसं बघता? कायद्यात ही सगळी मागणी बसू शकते का? सरकारला ते शक्य आहे का? का नाही बसू शकत? सरकारने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय। मराठ्यांना SEBC मध्ये त्यांनी 10% दिलं। SEBCचा फुल फॉर्म काय? सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास। आरक्षणाचा आधार काय आहे? OBC आरक्षणाचा आधार काय आहे? सोशली बॅकवर्डनेस। मग जर तुम्ही मराठ्यांना सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड, म्हणजे ते नुसते सोशली बॅकवर्ड नाही आहेत तर इकॉनॉमिकलीही बॅकवर्ड झालेत, मग जर तुम्ही स्वतः सरकारने GR काढून त्यांना SEBC केलंय, मग त्या SC साठी, सोशली बॅकवर्डनेससाठी OBC कशासाठी आहे? मग OBCचा आरक्षणाचा आधार काय? सोशली बॅकवर्डनेस। मराठा काय आहे? सोशली अँड एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस। मग त्याला OBC मध्ये का आरक्षण देता येत नाही? त्याला वेगळं का काढताय? हा आधार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, फडणवीसांना कळू नये का? सरकारचं म्हणजे आम्ही 10% वेगळं आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा लाभ मराठा समाजाने घ्यावा, तेच जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की वेगळं का? जर आम्ही सोशली बॅकवर्ड आहोत, OBC सोशली बॅकवर्ड आहे, मग आम्हाला वेगळं का काढताय? पण तुम्हाला वाटतं की 10% ते टिकणार नाही, कारण कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली त्याच्यात? 50%चं कॅप आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर तुम्हाला जाता येत नाही आणि तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला दिलंय, म्हणजे कोर्टात जाऊन रद्द व्हावं, हीच भूमिका आहे का? म्हणून जे टिकणारं आरक्षण आहे ते टिकणारं आरक्षण म्हणजे OBC मधूनच तुम्हाला ते देणं भाग आहे। आणि OBC मधनं मराठा ऑलरेडी आरक्षण घेतोय। मी आता विदर्भातून आलोय, मी कोकणामध्ये जातो, तिकडचा मराठा कुणबी म्हणून आरक्षण घेतो ना। मग मराठवाड्याचा मराठा हा काय पाकिस्तानमधला आहे का? अरे, त्याने हैदराबादमधनं महाराष्ट्रात आल्यानंतर काय चूक केली आहे का की त्याचा परिणाम तुम्ही त्यांच्यावर अशा पद्धतीने बदला घेताय? आणि म्हणून जर पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी म्हणून आरक्षण घेतो, मग सगळे सोयरे म्हणून इथे का देता येत नाही? साधा सोपा प्रश्न आहे, केवळ एका वर्गाला खुश करण्यासाठी, कारण तो त्यांची वोट बँक आहे, म्हणून या वर्गाला प्रगती करू द्यायची नाही। तुम्ही प्रखर भूमिका मांडली आज। तुम्ही म्हणालात की कुठल्याही पक्षातल्या उमेदवाराला फिरकू देणार नाही जर आरक्षणाचा मार्ग लागला नाही तर। बरोबर आहे। जर पाटलांच्या प्रकृतीला काय बरं वाईट झालं तर हे एकही
एकही व्यक्तीला मतही टाकू देणार नाही, कोणत्याही बूथवर जाऊ देणार नाही. आज जर एवढा मोठा प्रश्न सुरू असताना या महाराष्ट्राचे विपक्ष आणि सत्ताधारी दोघंही आपापल्या पक्षाचे बांधणी करण्यामध्ये व्यस्त आहे. अरे म्हणजे तुम्हाला काय केवळ आमची मतच हवीत? आम्ही मरायला टेकलेलो आहोत तरी तुमचं तिथे लक्ष जात नाहीये आणि तुम्ही इतरांच्या सभांमध्ये जाताय. म्हणून आज आम्ही ती प्रखर भूमिका घेतली की जरांगेनं काही झालं आणि मी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान देतोय की जरांगे पाटलांना जर काही झालं, इलेक्शन्स, राजकारण, हे निवडणुका ह्या सगळ्या गेल्या चुलीत, आम्ही एकालाही या महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्ही एक भूमिका मांडली की जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो विधानसभेतून सोडवायला पाहिजे, तर तुम्ही तुम्ही जरांगेने काही प्रस्ताव देणार आहात की तुम्ही एकत्र येऊन निवडणुका लढवाव्या, उमेदवार उभे करावे, येत्या निवडणुकीमध्ये तसा काही प्रस्ताव असणार? प्रस्ताव देण्यासाठी मी स्वतः कुठे राजकारणी आहे? राजकारणी लोक येऊन प्रस्ताव देतील. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत. जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता, 18 पगड जातींना घेऊन उभा केला होता, आज तोच महाराष्ट्र जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि भारत आहे जो जरांगे पाटलांनी उभा केला आहे. आणि म्हणून मी आज त्यांच्यासोबत आहे. मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटायला येत नाही. जो महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठा जागृत केला आहे, त्या मराठांसोबत या महाराष्ट्रातला बौद्ध, जो महार कन्व्हर्टेड बौद्ध आहे, तोही त्याच्या बरोबरीने उभा करायचा आणि हा लढा यशस्वी द्यायचा, याकरिता मी आलेलो आहे. मी सीटांच्या देवाणघेवाण घेण्यासाठी आलेलो नाही. काही अंतरावर आणखी एक आंदोलन सुरू आहे ओबीसींचं, तुम्ही तिथं भेट देणार आहात का? त्या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच जर कोणाच्या आरक्षण संपुष्टात येणार असेल, काही आमच्याच लोकांनी रॅल्याही काढल्या, आरक्षण बचाव. अरे आरक्षण कुणाच्या येण्यानं कमी किंवा जास्त होत नसतं. जो टक्का तुमचा ठरवून दिलेला आहे, 1931चा आधार आहे, त्याला 2024ला कसा तो कमी आणि जास्त होणार आहे? तर हा मूर्ख बनवण्याचा हा सगळा धंदा आहे. आणि केवळ या आरक्षणाला, नाही तर तुम्ही सांगा ना, मराठा आरक्षण जर तुम्हाला ओबीसी आरक्षण त्याच्या विरोधात उभं करायचं, तुम्ही कुठेही करू शकला असतात, पण केवळ इथंच येऊन करायचं, हा कुठे ना कुठे हा नियोजित कट आहे. आणि ज्या दिवशी ओबीसींच्या हक्कावर, अधिकारावर गदा येईल, हा राजरत्न आंबेडकर पहिला असेल त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी. आज ओबीसींच्या कसल्याही हक्कावर, अधिकारावर गदा येत नाहीये. केवळ हे एजंट सोडलेले आहेत जे ओबीसीना भडकवण्याचं काम करतायत. ओबीसी, मराठा, बौद्ध हे आम्ही सगळे अंतर्गत एकत्रितच आहोत. खरं तर प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला जरांगेंना पाठिंबा दिला होता, त्यांची भेट पण घेतली होती, पण आता त्यांची भूमिका काहीशी विरोधात दिसतीये. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या भूमिकेकडे? मला वाटतं ते प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा की ते त्यांचे स्टँड असे का बदलत असतात. आम्ही आमचा स्टँड याच्यासाठी बदलत नाही की मी माझं आंदोलन समाजाच्या पैशावर उभं करतो. फडणवीसाच्या इशाऱ्यावर आम्ही आंदोलन करत नाही आणि म्हणून आमचा स्टँड कायम असतो. आणि काही लोकांना वाटत असेल की जरांगेंना आम्ही आत्ता भेटायला येतो. आम्ही 1 वर्षापासून एकत्रित आहोत. मागच्या वर्षी मराठा बौद्ध परिषद ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आयोजित केली होती आणि त्याच दिवशी या गावावर हल्ला झाला होता. आम्ही आमची परिषद सोडून या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आलेलो आहोत. हे आम्ही या 4-5 भेटींमध्ये नाही आलोत. आणि त्या वेळेपासूनचे आमचे ते धोरण होते की हे 2 समुदाय एकत्रित आले पाहिजेत. त्यावर आम्ही 1 वर्षापासून काम करत आहोत. वंचितच्या कार्यकर्त्याचा विरोध तुम्हाला सहन करावा लागला, कसं बघता त्या सगळ्याकडे तुम्ही? मला वाटतं ते वंचितचे कार्यकर्ते नाहीत, यांना ही सगळी पेड आहेत. कारण आजही एका सभेमध्ये गदारोळ घालण्याचं त्यांनी काम केलं. आणि हे कुठे ना कुठे आज आम्ही काय म्हणतोय, जरांगे दादा काय म्हणतात की आम्ही बीजेपीच्या सगळ्या सीटा पाडू. आता मी त्या पद्धतीने बीजेपी जिथे जिथे निवडून गेलेली आहे त्या ठिकाणी मी बौद्धांना तयार करतोय. मग जर अशा अवस्थेत जिथे आम्ही बीजेपीच्या सीट पाडणार आहोत, वंचितच्या कार्यकर्त्यांना दुःख होण्याचं कारण काय? सीट तर भाजपची पडणार आहे. भाजप काय करते ते स्वतः समोर येत नाही, ते आमच्यातले दलाल पुढे करतात. वंचितल्या बी टीम म्हटलं जातं, तुमचं काय मत आहे त्या टीकेकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला तर वाटतं बी टीम म्हणणं त्यांचा अपमान आहे. जे समोर समोर काम करतात त्यांना बी टीम म्हणणं मला तरी अपमानजनक वाटतं. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते राजरत्न आंबेडकर आणि त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की वंचितला बी टीम नाही तर ते थेट त्यांचं काम करतं असंही म्हटलं. आणि त्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाणी पाजायचा देखील प्रयत्न केलेला आहे. अंतरवली सराटीहून राहुल गायकवाड, मुंबई तक.